हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी बनवणार आहे हिरव्या मिरचीच्या वाटणातील भोगीची भाजी. तर त्यासाठी मी इथे घेतले आहेत सुक्या खोबऱ्याचे तुकडे, कांदा, आलं, लसूण, टोमॅटो आणि भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या यात भरपूर टाका, कारण यात आपण दुसरी कुठली चटणी किंवा तिखट ॲड नाही करणार आहे आणि त्यासोबत मी यात थोडीशी कोथिंबीर टाकून चांगलं वाटण करून घेते आहे. आता मी एकीकडे एका कुकरमध्ये थोडंसं तेल ॲड करून त्यात ॲड करते कढीपत्ता. कढीपत्ता चांगला तडतडला की मग मी यात टाकणार आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला. टोमॅटो चांगला शिजला की मग मी त्यात वाटून घेतलेलं वाटण ॲड करणार आहे आणि याला पुन्हा चांगलं शिजवून घेणार आहे. वाटण चांगलं तेल सुटूस्तोवर परतून घ्यायचं आहे आणि मग मी यात ॲड करणार आहे हळद. हळद टाकल्यानंतर ह्याला पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे. मग मी यात ॲड करणार आहे भाज्या. तर भाज्यांमध्ये मी इथे घेतल्या आहेत घेवडा, पावटा, वांगं, बटाटा, गाजर, वाटाणा, फ्लॉवर. तर माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या मी त्या सगळ्या टाकल्या. तर मार्केटमध्ये जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील आपल्याला त्या सगळ्या भाज्या इथं यूज करायच्यात. त्यासोबत मी आता ॲड करते पांढरे तीळ आणि शेंगदाणे. आता मी याला चांगलं 5 मिनटं हाय फ्लेमवरती छान परतून घेणार आहे. 5 मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम स्लो करून या कुकरवरती एक ताट ठेवून त्यात आपण ज्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलेलं ते भांडं चांगलं धुवून ते पाणी त्या ताटात ॲड करणार आहे. तर हे ताटातलं पाणी आता कुकरच्याच वाफेने आपल्याला चांगलं शिजवू द्यायचं आहे, बॉईल होऊ द्यायचं आहे. आणि मग मी हे ताटातलं पाणी चांगलं गरम झालं की मग त्या कुकरमध्ये ॲड करणार आहे आणि मग पुन्हा चांगल्या त्या भाज्या शिजवून घेणार आहे. आता मी यात ॲड करते चवीनुसार मीठ आणि याला पुन्हा चांगलं परतून घेते आहे. आता मी यावरती कुकरचं झाकण ठेवून पुन्हा एक 5 मिनिटाची वाफ काढून घेते आहे आणि इथे बघा भाजीला काय सुंदर कलर आला आहे. आता मी इथे कुकरचं झाकण लावून एकच शिट्टी काढून घेते आहे. तर इथे झाली आहे आपली हिरव्या वाटणातील भोगीची भाजी रेडी. तर ही भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खूपच कमाल लागते. तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली.